मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तो त्या झोपडीत अर्धवट तुटलेल्या आरशात नेहमीप्रमाणे स्वतःला बघण्यात गुंग होता. ही त्याची नित्यनेमाची सवय होती. काही वेळ आरशात पाहिल्याशिवाय त्याला स्वस्थताच लाभत नसे. पण एक गोष्ट होती, अगदी नित्य व्यवहारापेक्षा अगदी उलट होती. माणूस स्वतःचं सौंदर्य पाहायला आरशात स्वतःला न्याहाळतो, पण हा मात्र स्वतःचा तो कमालीचा कुरूप चेहरा आरशात दिवसातून एकदा तरी मन लावून बघत असे. एक प्रकारचे स्वतःचे अघोरी समाधान करून घेत असे. तो अतिशय बेढप दिसे. मस्तकापासून ते तळपायातोपर्यंत एकही अवयव सुडोल असा नव्हताच. जन्मतःच डावा डोळा अधू होता. त्या ठिकाणची खोबणी खोल गेलेली होती. जणू कोणीतरी मोठ्या ताकदीनं त्यावर ठोसा मारला असावा आणि त्याच्या दाबाने ती आतपर्यंत गेलेली असावी. चेंदामेंदा झाल्यासारखा तो डावा डोळा अतिशय बिभत्स दिसायचा. त्याच्यात भर म्हणून की काय, त्या डोळ्यावरची भुवई पार नाहीशी झालेली होती. त्यामुळे त्या कुरूपतेत अजून भर पडली होती. काहीशा काळ्या हिरव्याचे मिश्रण केल्यासारखी त्याची त्वचा नजरेस पडत असे. शरीर काहीसे स्थूल, पोटाचा घेर वाढलेला, चालताना तो भाग लदा लदा हलायचा आणि अशातच तो काहीसा लंगडत चालायचा. पायाला हिसका देऊन प्रत्येक पाऊल टाकायचा. बहुधा हे लंगडेपण जन्मल्यानंतर काहीतरी अपघाताने असावं आणि ते आता कायमचेच त्याच्या वाट्याला आलं असावं. अंगात भगवी कफनी असल्यानं तो अति विचित्र दिसायचा. डाव्या खांद्यावर त्याच रंगाची झोळी असल्यानं त्याच्या कपड्यात ती झोळी बेमालूमपणे मिसळून जायची. ती झोळी त्याच्या पोटापाण्याची साधन होती. रोजची 4 घरे मागून तो आपली भूक भागवायचा आणि रात्र झाली की आपल्या त्या झोपडीत विश्रांती घ्यायचा. त्याला विशेष असा कुठला नाद नव्हता, पण या तुटक्या आरशासमोर काही वेळ स्वतःला बघण्यात त्याला कदाचित आनंद वाटत असावा. त्याने ते स्वतःचे कुरूपपण स्वीकारले असावे, म्हणून तर तो असा रोज रोज स्वतःला आरशासमोर उभा करत असेल. तासन तास स्वतःच्या त्या अंगाकडे बघत असेल. त्याला त्याने समाधान लाभत असेल. तो त्याच्या त्या रूपावर नाराज मुळीच नव्हता. पण एक खंत मात्र त्याला नेहमी जाणवायची. त्याच एका गोष्टीचा त्याला त्रास देखील व्हायचा. त्याच्या त्या कुरूप दिसण्यामुळे त्याला नेहमी मनस्ताप भोगावा लागे. कोणी त्याला जवळ सुद्धा उभा करत नसे. तो समोर दिसला की माणसं वाट बदलत. कधी कोणाच्या घरी भाकरी मागायला गेला की माणसं त्याला हाकलून लावत किंवा मग पटकन काहीतरी देऊन त्याची त्वरित बोळवण करीत. त्यामुळे तो एकटा पडत असे. त्यावेळी त्याला स्वतःच्या कुरूपपणाचा भलताच राग यायचा. तो स्वभावाने शांत असला तरी कधी कधी स्वतःवरचा ताबा सुटून जायचा. कधीतरी मनस्ताप एवढ्या टोकाला जायचा की तो ढसाढसा रडायचा. स्वतःला अपराधी समजायचा. पण या गोष्टींपुढे काही इलाज नाही हे समजलं की मग तो पुन्हा शांत होऊन आपल्या उद्योगाला लागायचा. वयाची 30 वर्ष पूर्ण झाली होती. पोटाच्या भुकेबरोबर कधी कधी शरीराची भूकही वर उफाळून यायची. ती कधी सहनशक्तीच्या पलीकडे जायची. पोटाची भूक भागायची, पण शरीराची मात्र कधीच भागली नाही. त्याचमुळे कधी कधी तो हपापल्याला नजरेने इकडे तिकडे बघायचा. गावात कधी झोळी घेऊन मागायला गेला की घरातील तरुण स्त्रियांकडे तो हपापलेल्या नजरेने बघे. त्याचं सर्वांग शहारून उठत असे. स्त्री सुखाची लालसा मनात उत्पन्न होत असे. पण त्याला कोठून ते सुख मिळणार? त्याला कोणी साधा जवळ पण उभा करत नसे. मग त्याला बाहूपाशात घेण्याचा विचार कोण करेल? त्याने प्रत्येक वेळी ती भूक आतल्यात दाबली होती. तिला कधीही स्वैरपणे उधळू दिलं नव्हतं. आज सकाळपासूनच त्याला उदास उदास वाटत होतं. वातावरणात
भकासपणा जाणवत होता. पोटात भुकेचा डोमच्या डोम उसळला होता. पण झोळी घेऊन बाहेर पडावं असं त्याला मुळीच वाटेना. झोपडीतून बाहेर जाण्याची तर इच्छाच होत नव्हती. अंग काहीसं गरम जाणवायला लागलं होतं. पण ह्याचा अर्थ अंगात ताप होता असा नाही. ते दुसऱ्याच कारणाने गरम झालं होतं हे त्याला माहीत होतं. त्याचा हात अनाहूतपणे झोळीत गेला. काल रस्त्याच्या कडेला सापडलेला कागद त्याने बाहेर काढला. कालपासून याच कागदाकडे त्याने 100 वेळा तरी पाहिलं असेल. कागद हातात पडल्यापासून त्याची अन्नावरची वासनाच उडाली होती. कशातच लक्ष लागत नव्हतं. मन सतत त्या कागदावरील त्या उन्नत नग्न स्त्रीकडे जात होतं. तिचा एक एक अवयव त्याच्या मनात वासनेचे धक्के देऊन जात होता. तिचे ते निर्जीव वक्षस्थळ त्याची नजर कैद करत होती. त्याने कितीतरी वेळा त्यावरून हात देखील फिरवला होता. डोळे बंद करून तो स्पर्श मांसल लागावा अशी मनोमन प्रार्थना केली होती. पण नेहमी फक्त कोरडी भावना शरीरभर उमटून जात होती. प्रत्येक वेळी पाहताना सर्वांग ताठरून जात होतं. त्याने आत्ताही तो कागद बाहेर काढला. ते कागदावरचं चित्र डोळ्यांसमोर धरलं. रात्रीसारखीच पुन्हा ती संवेदना सर्व शरीरभर पसरून गेली. त्याला कसं तरीच झालं. तो बराच वेळ त्या चित्राकडे बघत राहिला. शेवटी भावनांचा जोर ओसरल्यावर त्यानं ते चित्र पुन्हा झोळीत ठेवून दिलं. तो काहीसा पूर्वपदावर आला. तसाच तो आरशासमोरूनही बाजूला झाला. सूर्य डोक्यावर आला होता. या वेळेला तो गावातून भिक्षा मागून झोपडीत आलेला असे. पण आज तो झोपडीबाहेर पडलाच नव्हता. आता भुकेची जाणीव होऊ लागली. रात्रीपासून पोटात अन्नाचा कण देखील नव्हता. शरीराच्या भुकेसमोर पोटाची भूक काही काळ दबली होती. पण शरीराची भूक आता मागे सरली होती आणि पोटाची भूक वेगाने पुढे आली होती. खाण्याचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागणार होता. पण त्यासाठी एकच पर्याय होता. झोळी घेऊन 4 घरं मागणे, मिळेल ते पोटात घालणे. आता वेळ घालवण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यानं झोळी एकवार ठीकठाक केली. झोपडीचं दार ओढून घेतलं आणि तो आपल्या लंगड्या चालीनं गावाकडं निघाला. त्याची झोपडी गावापासून थोडी दूर होती. सूर्य माथ्यावर आला होता आणि ढळढळीत दुपार जाणवत होती. उन्हाने वातावरणात प्रवेश केला होता. तो संथ चालत असल्याने त्याला उन्हाचे चटके चांगलेच जाणवत होते. त्याने चालण्याचा वेग थोडा वाढवला. आता भूक वाढली होती. तो गावात आला. दुपारची वेळ असल्याने बऱ्याच घरांची दारं बंद होती. तो एका बंद दाराजवळ आला. बाहेरूनच मोठ्याने आवाज दिला, "बाई, काहीतरी खायला दे. सकाळपासून भुकेला आहे." बहुधा त्याची हाक घरातल्या व्यक्तींना ऐकू गेलीच नसावी. त्याने पुन्हा चढ्या आवाजात हाक दिली. तरीही कोणी दरवाजा उघडून बाहेर आलं नाही. त्याला याची सवय असावी. त्याला त्यात काही विशेष वाटलं नाही. तो तसाच पुढे होत पुढच्या दाराजवळ गेला. तिथेही पुन्हा तशीच हाक मारली. पण तिथेही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आता त्याला मात्र राग येऊ लागला. चिडचिड होऊ लागली. उन्हाचा चटकाही वाढू लागला. उशीर केल्याचा त्याला पश्चाताप होऊ लागला. तो पुन्हा थोडासा पुढे गेला. पुढच्या घराचं दार उघडं दिसलं. थोडंसं ओढून घेतलेलं होतं. त्याला हायसं वाटलं. येथे काहीतरी मिळेल असं त्याला वाटलं आणि त्यानं आशाभूतपणे ती हाक दिली, "बाई, काहीतरी खायला दे. सकाळपासून भुकेला आहे." थोडा वेळ गेला. घरातून कोणीतरी येत आहे असं वाटलं. त्याच्या डोळ्यांत चमक आली होती. दारात एक स्त्री हातात भाकरी घेऊन उभी होती. त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. भाकरी पाहून त्याला आनंद झाला आणि याच वेळी थोडं वरती पाहिल्यावर त्याला भाकरीपेक्षा तिच्या चेहऱ्याचाच मोह अधिक झाला. एकाच वेळी त्याच्या मनात त्या 2 भावनांनी उसळी घेतली. सरसर करत त्या 2 भावना वर उचंबळून आल्या. पण पोटाच्या भुकेपेक्षा शरीराची भूक वरचढ ठरली. तो आसूसल्या नजरेने त्या तरुण स्त्रीकडे बघू लागला. त्या चित्रातली नग्न स्त्री त्याच्या डोळ्यांसमोर तरळून गेली. त्याची ती नजर त्या स्त्रीला जाणवली असावी. त्याला येथून लवकर घालवावं म्हणून तिनं गडबडीनं त्याच्या पुढं ती भाकरी केली. तो तिच्या त्या कृतीने भानावर आला. तो पुढे झाला.
तिच्या हातातली भाकरी घेऊ लागला. आता त्याच्या डोळ्यांसमोर केवळ तो उन्नत नग्न देह होता. त्याच्या अंगात वेगानं एक वखवखलेली भावना उमटून गेली. स्वतःवरचा ताबा काही क्षणासाठी सुटला. त्याच भरात त्याने तिचा पुढे केलेला हात कधी पकडला हे त्याचं त्याला कळलं नाही. ती स्त्री जोरजोरात ओरडू लागली. तेव्हा तो भानावर आला. त्याला आपण केलेल्या त्या कृतीचा बोध झाला. पण तोपर्यंत उशीर झाला होता. जवळच्या पारावरची 7-8 माणसं तरुण तिथे जमा झाले होते आणि त्यांनी त्याला मारायला सुरुवात केली. पण तरीही तो पुढे पळत होता. ती माणसं पाठीमागून त्याच्यावर दगड भिरकावत होती. ते दगड चुकवत तो पुढे पळत होता. पण एक दगड वेगाने येत त्याच्या पाठीवर आदळला. त्याची वेदना वेगात मेंदूपर्यंत गेली होती. तरी ती वेदना दाबत तो झोपडीकडे पळत होता. मागचा जमाव दिसेनासा झाल्यावर तो थोडासा थांबला. एका झाडाच्या आडोशाला त्याने बस्तान मांडलं. अंग चांगलंच चोपलं होतं. ते ठणकत होतं. पण त्या अंगाच्या वेदनेपेक्षा त्याला त्या मनस्तापाची वेदना जास्तच छळू लागली. त्याची स्वतःवरच चरफड होऊ लागली. कुठले तरी जुने पाप घेऊन आपण जन्माला आलो आहोत, त्यामुळेच असे प्रसंग आपल्या वाट्याला येत आहेत ही जाणीव त्याला सतावू लागली. तो कसा तरी आपल्या झोपडीपर्यंत आला. तो प्रचंड थकलेला होता. पोटात भुकेचा डोमच्या डोम उसळला होता. डोक्यात तीव्र राग दाटून आला होता. स्वतःच्या हतबलतेचा त्याला तिरस्कार वाटू लागला. पण एक गोष्ट त्याला माहीत होती. आपण कितीही क्रोधाने पेटून उठलो तरी काय करू शकणार होतो? काहीच नाही. तो तसाच अंथरुणात पडून राहिला. विचार करकरून मेंदूला ग्लानी आली होती. त्याच भरात कधी झोप लागली ते कळलंच नाही. पोटात भूक जास्तच जाणवत होती. आता रात्रही झाली होती. त्यामुळे आपल्याला कोणी पाहणार नाही. घडलेला प्रसंग लोक विसरले असतील. गाव मोठा असल्याने गावाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन काहीतरी मागूया असा विचार करत तो पुन्हा गावात निघाला. गावचा पसारा चांगलाच मोठा होता. तालुक्याचं ठिकाण असल्यानं लोक झालेल्या गोष्टी विसरून कामात दंग होत. 2-3 घरातून त्याला काही बाही खायला मिळालं. एका ओट्यावर बसून त्याने ते अधाशीपणानं खाऊन देखील टाकलं. मन काहीसं शांत झालं होतं. त्याला बरं वाटलं. दुपारचा क्रोध, मनस्ताप, तिरस्कार कमी झाल्यासारखा वाटला. त्याला उगीच स्वतःवर हसायला आलं. माणसं एवढीही वाईट नाहीत जेवढे आपण समजत होतो. समाज आपल्याला उपाशी मरू देत नाही म्हणून उगीच माणसांचा तिरस्कार का करायचा? तो जरा अशा चांगल्या विचारात हरवून गेला. रात्र काहीशी वर आली होती. सगळीकडे आता सामसूम झाली होती. रस्ते रिकामे होते. अंधाराचा काळा पडदा हळूहळू सगळीकडे पसरला होता. एका गल्लीतून तो आपल्या संथ चालीनं पुढं जात होता. मनात नाना विचार पिंगा घालत होते आणि तेवढ्यात ती हालचाल त्याला जाणवली. पलीकडच्या पायवाटेने कोणीतरी चालत आहे असा काहीसा भास त्याला झाला. त्याला भीती वाटली. दुपारचा प्रसंग डोळ्यांसमोर आला. पुन्हा कोणीतरी मारायला तर येत नाही ना असा प्रश्न मनात उमटून गेला. तो काही वेळ जागेवरच उभा राहिला. श्वास रोखून धरला. त्या पायवाटेवरची तो चाहूल घेऊ लागला. पायवाटेवरून खरंच कोणीतरी चालत होतं. त्याची उत्सुकता चाळवली गेली. या अशा वेळी या आडमार्गाच्या पायवाटेवरून कोण जात असेल, कोण चालत असेल? तो थोडासा पुढे झाला. पायवाटेकडे नजर टाकू लागला. मंदसा अंधार पायवाटेवरून गेला होता. परंतु अंधुक अंधुक दिसत होतं. पायवाटेवरून कोणीतरी चालत होतं हे मात्र नक्की. तो अजून पुढे झाला. त्याला नवल वाटलं. तसंच थोडीशी भीतीही जाणवली. एक स्त्री त्या पायवाटेवरून पुढे जात होती. तरुण असावी ती. तिच्या हालचालीवरून ते लक्षात देखील येत होतं. ती कदाचित हुंदके देत असावी. सारखा तोंडाला पदर लावत होती. हो ती हुंदकेच देत होती. रडत होती. त्याला आश्चर्य वाटलं. या अशा अंधाऱ्या रात्री कोण स्त्री अशा आडवाटेनं जात असेल, तेही रानाच्या दिशेनं? पुढे सगळं रान पसरलेलं होतं. त्याला नवल, भीती, उत्सुकता एकाच वेळी वाटली. तो हळूहळू पावलांनी तिचा पाठलाग करू लागला. प्रथम तर त्याला वेगळी शंका आली. काही अमानवीय प्रकार वाटला. पण तसं नसेल, कारण त्या गोष्टीच त्याला मान्य नव्हत्या. तो विचार करत चालला होता आणि अचानक ते घडलं. प्रथम धपकन असा आवाज झाला. मग पाणी उडल्याचा आवाज आला
आणि तो खाडकन विचारातून जागा झाला. तो दुडक्या चालीनं त्या विहिरीकडे धावू लागला, पण चालायला वेगच येत नव्हता. पावलांना लंगडेपणाच्या मर्यादा येऊ लागल्या. त्याला आता त्या अधूपणाचा संताप येऊ लागला. त्याला विहिरीजवळ पोचायला थोडा कालावधी लागलाच, पण तोपर्यंत ती पाण्यात गटांगळ्या खात होती. विहिरीला पायऱ्या होत्या. त्याची तडफड होऊ लागली, पण त्या तडफडीला काहीच अर्थ नव्हता. तिची हालचाल आता शांत झाली होती. तिची धडपड संपली होती. तो शेवटच्या पायरीपर्यंत आला, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्याला कसं तरीच वाटलं. तिचा देह पाण्यावर तरंगू लागला. तिने जीव दिला होता. तो देह हळूहळू पाण्यावर तरंगत पायऱ्यांच्या दिशेनं येऊ लागला. तो अगदीच त्याच्या पायाजवळ आला. त्याने हळूच तिच्या हाताला धरलं. जोर लावून तिला वर पायरीवर खेचून घेतलं. तस्सच अलगद तो देह उचलून तो हळूहळू विहिरीच्या बाहेर येऊ लागला. त्याला आशा वाटत होती. त्याने तिला वर आणलं आणि विहिरीच्या काठावर ठेवलं. त्याने भीत भीतच तिला पाहिलं. तिचा श्वास बंद झाला होता. ती मृत झाली आहे हे त्याला कळून चुकलं. त्याला वाईट वाटलं. तो हळहळला आणि प्रथमच त्याची नजर तिच्या त्या मृतदेहावरून शांतपणे फिरू लागली. ती 25शीची असावी. विवाहित वाटत होती. दिसायला आकर्षक असेल. मृत झाली तरी शरीर अजूनही आकर्षक दिसत होतं. सगळं अंग ओलं झाल्यानं तिची वस्त्र अंगाला चिकटली होती. त्यातून सगळे अवयव ठळकपणे नजरेसमोर येत होते. नुकतीच मृत झाल्याने त्यांचे आकुंचन झाले नव्हते. त्याने खूप प्रयास केले. तिला तो असा पाहूच शकत नव्हता. त्याची सदसद विवेक बुद्धी अजूनही शाबूत होती. तो मनाला आवर घालत होता. स्वतःला परावृत्त करत होता. पण नजर पुन्हा पुन्हा तिच्या त्या ओल्या देहावरून फिरतच होती. ती समोर निश्चित पडली होती. तिची हालचाल तरी कुठून होणार? डोक्यात नाना विचार पिंगा घालत होते. मनात द्विधा माजली होती. आता त्याला त्याच्या नजरेसमोर तो कागद आला. त्या कागदावरील ती नग्न स्त्री आली. दुपारची ती भाकरी वाढणारी बाई आली. त्याची सदसद विवेक बुद्धी ढासळू लागली. मनाचा विरोध तोकडा पडू लागला. त्याची वासना शरीरभर जोर जोरात धडका मारू लागली. तू कुरूप आहेस, बेढब आहेस, बिभत्स आहेस. तुला कोणी स्पर्श करू देणार नाही. तुझी वासना कधीच शमणार नाही. तुला आयुष्यभर स्त्री स्पर्श लाभणार नाही हे ध्यानात ठेव. तुझा निर्णय आता तुलाच घ्यायचा आहे. मनात आता विकृत विचार डोकावू लागले. त्याचं मन मेंदू काबीज करायला सुरुवात केली. काही कळायच्या आत तो खाली वाकला. त्या स्त्रीच्या मृतदेहावर झोकला. कितीतरी वर्षांपासूनची त्याची वासना शमली होती. भावनांना वाट सैल झाली होती. शरीर हलकं हलकं झालं होतं. अवयवाला तृप्तता लाभली होती. तो कमालीचा शांत झाला होता. अघोरी मार्गानं का असेना पण शांतता तर लाभली होती ना. तो तृप्त मनानं आपल्या झोपडीकडे जाऊ लागला. शरीर तृप्त झालं याचा आनंद मानावा की ते शरीर टोकाच्या अघोरी मार्गानं तृप्त झालं आहे याचा खेद वाटावा. या द्विधा अवस्थेतून तो आता बाहेर आला होता. त्याला एका गोष्टीची जाणीव झाली होती. आपली शारीरिक भूक अशाच कुठल्या तरी आडवाटेनं पूर्ण झाली असती. सरळ मार्गानं स्त्रीदेह आपल्या नशिबात कुठे होता? त्याला नशीब बलवत्तर लागतं. आपल्यासारख्या भगवी झोळी घेऊन फिरणाऱ्या कंगाल माणसाला कसलं आलंय स्त्रीचं सुख? त्यामुळे जे आज मिळालं त्याचा आनंद मानावा. कशाला नसता खेद करत बसावं? कित्येक वर्षांपासूनची ही शरीराची भूक आतल्यात आपण मारणार होतो. कधी त्याचा आंतरिक स्फोट झाला असता तर? वेडे झालो असतो आपण, वेडे. कदाचित दैवयोगानेच हे असं आपल्यासोबत घडलं असेल. आज दुपारचा तो अपमानजनक प्रसंग, त्या सकाळच्या नग्न फोटोमुळे आपली चाळवलेली वासना, त्या वासनेपायी दुपारी त्या स्त्रीच्या हाताला केलेला तो हपापलेला स्पर्श, त्यानंतर शरीराला आणि मनाला प्रचंड वेदना देणारा तो लोकांचा मार, या सगळ्या घडामोडींनी सर्व मनोव्यापार ढवळून निघाला होता. सगळं जग आपल्या विरोधात असल्यासारखं त्याला वाटत होतं. पोटासाठी, शरीरासाठी नुसता झगडा करावा लागत होता. साध्या पोटासाठी वणवण भटकावं लागत होतं. शरीराचा तर विचार सोडूनच द्यावा लागत होता. आत्तापर्यंत केवळ पोटाच्या आणि शरीराच्या द्वंद्वात वेळ निघून जायचा. क्षणाक्षणाला पोटासोबतच शरीराची भूक उफाळून वर यायची. शरीरभर ती धडक द्यायची.
शेवटी कित्येक धडका मारून ती माघार घ्यायची. पण आता या क्षणी तसं वाटत नव्हतं. ती शारीरिक भूक आता एका तृप्त अनुभूतीनं शांत झाली होती. गेल्या कित्येक वर्षांची ती घुसमट बाहेर पडली होती. तिचा तो समोर पडलेला ओलसर देह नुकताच पाण्यातून काढला असल्याने कमालीचा आकर्षक दिसत होता. तिचे एक एक अवयव ठळकपणे नजरेसमोर येत होते. तिच्या ओल्या अंगावर खाली झुकलो तेव्हा तिच्या अंगाचा तो ओलागार स्पर्श. हो, तो ओलागारच होता. अगदीच थंड. शरीरभर असलेली ती गार अनुभूती सरसर करत पसरली गेली होती. ती अनुभूती हाडे गोठविणारी निश्चित नव्हती, पण अंगाचं तापमान मात्र निश्चित खाली आणणारी जाणवली. अगदी हळूहळू खाली आणणारी. पण तो प्रश्न अजूनही त्याला सतावत होता. तिच्या त्या अंगाचा ओला गार स्पर्श तिच्या त्या ओलसर देहाचाच होता का? की अंगातील चैतन्य नाहीसं झाल्यानं निपचित पडलेल्या मृतदेहाचा होता? पण त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात त्याला काही स्वारस्यच नव्हतं. जे झालं ते त्याच्या मनासारखंच झालं होतं. त्याला आता तो ओलागार स्पर्श कमालीचा आवडला होता. त्याची ती थंड शिरशिरी त्याला प्रचंड भावली होती. ती निश्चित असल्याने, कुठला विरोध नसल्याने त्याला मनसोक्त तृप्त होता आलं होतं. तिच्या देहाचा तो निश्चितपणाही त्याला कमालीचा सुखावणारा भासला होता. भले हालचालींनी आवेग कित्येक पटींनी वाढत असला तरी हिते मात्र त्यात निश्चितपणाने तो बेभान झालेला होता. ती सगळी समीकरणं त्याच्या मेंदूत आता ठळकपणे साठवली गेली होती. तो ओलागार स्पर्श, तो निश्चितपणा, तो मृतदेह, या गोष्टी मेंदूत घट्ट झाल्या होत्या. आता त्या हव्याशा जाणवत होत्या. त्यांची पुनरावृत्ती करण्याचे संकेत मेंदूतून बाहेर पडत होते. त्याने ते सगळं डोक्यातून हटवलं आणि झपझप चालत तो झोपडीत परत आला. आज कितीतरी दिवसांनंतर तो निवांत झोपला असेल. सकाळी उठण्याची त्याने अजिबात घाई केली नाही. रात्रीच्या त्या तृप्तीची अनुभूती अजूनही शरीरात संचार घालत होती. नेहमीप्रमाणे तो उठला. आरशासमोर उभा राहिला. त्या आरशात आपले बेढप शरीर न्याहाळतच राहिला. त्याला मोठा आनंद वाटू लागला. बराच वेळ त्याचा तो उद्योग सुरू राहिला. हळूहळू दिवस वर जात होता. ढळढळीत दुपार झाली होती. तो अजूनही आपल्या झोपडी बाहेर पडलाच नव्हता. हळूहळू भुकेचा डोंब पोटात वाढत होता. त्याला आता भुकेची जाणीव व्हायला लागली होती. रात्रीचा तो जोर आता लोप पावत चालला होता. ती अनुभूती कमी होत होती. परिस्थिती पहिल्यासारखी पूर्ववत होऊ लागली. त्याला स्वतःच्या कंगालपणाची जाणीव होत होती. त्याला कसे तरीच झालं. पुन्हा आता पहिल्यासारखेच अनुभव वाट्याला येणार आहेत ही जाणीवच त्याला दुःख देऊन गेली. गावात जाऊन पुन्हा 4 घरी खायला मागणं त्याला जिकिरीचं वाटू लागलं. कालपासून त्याच्या मानसिकतेत कमालीचाच बदल झाला होता. पण त्या बदलाला काही अर्थ होता का? काहीच अर्थ नव्हता. कालची गोष्ट अपघातानं त्याला मिळाली होती. ती पुन्हा वाट्याला येईल याची शक्यता नव्हती. त्यामुळे तशा गोष्टींचा अतिलोभ धरणं मूर्खपणाचं ठरणारं होतं. अनेक विचार त्याच्या मनात रेंगाळत होते. भूक आता असह्य होत चालली होती. त्याने झोळी उचलली आणि तो गावात निघाला. उत्तरेकडच्या एका मोठ्या गल्लीत शिरून त्याने 4 घरी भाकरी मागितली. तेथेच एका ओट्यावर बसून त्याने तो भाकरी तुकडा खाल्ला. त्याला बरं वाटलं. मन काहीसं शांत झालं. एका ओट्याच्या मागच्या झाडाच्या खोडावर डोकं ठेवून त्यानं डोळे मिटले. त्याला स्वस्थता वाटली आणि मनात तो रात्रीचा प्रसंग रेंगाळत आला. तिचा तो ओला देह सर्र करत नजरेसमोर आला. सोबतच वासना उफाळून वर आली. आता त्याला त्याची एक एक कृती आठवू लागली. तिचा एक एक मांसल अवयव ठळकपणे पुढे दिसू लागला. त्याच्या त्या हालचाली, तेव्हाचा त्याचा तो अधाशीपणा, सगळं काही आता मनात स्पष्टपणे जाणवू लागलं. त्याची वासना चेकावून गेली. त्याला कसं तरीच होऊ लागलं. सगळं अंग टरारून गेलं होतं. तो काहीसा सैरभैर झाला. त्याचं चित्त हरवल्यासारखं झालं. त्याला स्वस्थता लाभेच ना. तो ताडकन जागेवरून उठला. आता पोटाची भूक भागली, पण शरीराच्या भुकेचं काय? तो तसाच उठून त्या भर उन्हात गावात निघाला. ऊन चांगलंच तापलं होतं. दुपारची वेळ असल्यानं रस्ते गल्ल्या एकदम सुनसान होत्या. तशा उन्हात पण तो रस्त्यावरून फिरत होता. एक एक गल्ली फिरत होता. खरं तर त्या उन्हाचा त्याला बराच त्रास जाणवत होता. अंग चांगलंच तापलं देखील होतं.
पण त्याला त्याची पर्वा वाटत नव्हती. वरच्या अंगापेक्षा त्याचं आंतरिक शरीर कितीतरी पट्टीनं तापलं होतं. तो सैरभैर झाला होता. वासनेचा डोंब सर्व शरीरभर वेगाने दौडत होता. तो नेमकं काय शोधत होता हे त्याला माहीत नव्हतं, पण तो रस्त्यावरून गल्ल्यांतून नुसताच फिरत होता. त्याला आता वासनेनं ग्रासलं होतं. कालच्यासारखा अपघात आजही होईल, कदाचित हीच आशा त्याला वाटत असावी. आता तो थकला होता. उन्हानं सगळं अंग तापलं होतं. घामाच्या धारा सर्व अंगावर पसरल्या होत्या. पण तरीही तो इकडून तिकडे, या रस्त्यावरून त्या रस्त्यावर फिरत मात्र होता. एक मोठी गल्ली ओलांडून तो मुख्य रस्त्यावर आला. त्या रस्त्यावर तुरळक गर्दी होती. काही वाहने रस्त्यावरून वेगानं जात होती. दूरपर्यंत रस्त्यावर भकासपणा जाणवत होता. तो त्या मुख्य रस्त्यावर आशाभूत नजरेनं जाणाऱ्या मोठ्या वाहनांकडे बघू लागला आणि अचानक ते दृश्य त्याला दिसलं. एक तरुणी सायकलवरून जात होती. अचानक काहीतरी झालं आणि ती सायकलवरून खाली पडली. पडल्यामुळे डोक्याला लागलं असावं, त्यामुळे ती बेशुद्ध पडली असावी. रस्त्यावर वर्दळ नसल्यानं तिच्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही. त्याच्या डोळ्यांत चमक आली. तो लगबगीनं आपल्या दुडक्या चालीनं ती तरुणी पडली त्या जागेकडे गेला. तरुणी खाली पडली होती. उन्हानं अंगभर घाम पसरला होता. तिच्या त्या घामानं भिजलेल्या अंगाकडे तो आशाभूत नजरेनं बघू लागला. डोळ्यांत लालसा दाटून आली त्याच्या. हपापलेल्या नजरेनं तो तिच्या सर्वांगावरून नजर फिरवू लागला. त्याची कामवासना डोळ्यांतून स्पष्ट दिसू लागली. त्याने इकडे तिकडे नजर टाकली. रस्ता सुनसान होता. त्याला बरं वाटलं. मनात आसुरी आनंद दाटून आला. तो तिच्या शरीराला स्पर्श करण्यासाठी खाली वाकलाच होता की काही गलका त्याच्या कानावर आला. 9-10 माणसं त्याच्याकडेच येत होती. कोणीतरी जोरजोरात बोलत होतं. अपघात झालाय, ती बहुधा सायकलवरून पडली आहे, असं म्हणत तो सगळा घोळका त्याच्या आणि त्या तरुणीच्या दिशेने येऊ लागला. घोळका अगदी जवळ आला. तो जरासा मागे सरकला. घोळक्यातील एकाने तिच्या तोंडावर पाणी मारून तिला उठवायचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळानं ती तरुणी शुद्धीवर आली. हा तसाच त्या गर्दीपासून मागे सरकला. त्याची तडफड होऊ लागली. तो चरफडत त्या गर्दीकडे बघू लागला. दैवयोगाने आजही त्याला ती संधी मिळणार होती, पण या हरामखोर लोकांमुळे ती संधी मात्र हुकली होती. तो मनातल्या मनात प्रचंड संतापला होता. क्रोधाने तो त्या गर्दीतल्या माणसांकडे बघू लागला. वासनेने सर्व शरीर कधीच काबीज केलं होतं. त्यात आत्ताचा हा प्रचंड संताप. त्याचे सर्व शरीर थरथरू लागलं. त्या गर्दीच्या आरपार जात त्याची ती नजर त्या तरुणीवरती खिळली होती. त्याला तिचे ते शरीर खुणावत होतं, पण त्याला काहीच करता आलं नाही. केवळ हताशपणे तो तिच्याकडे बघत होता. दिवसभर ज्या एका गोष्टीसाठी तो फिरत होता, वणवण भटकत होता, ती गोष्ट अशी हातची निसटल्याने त्याला कसं तरी होत होतं. हातातोंडाशी आलेला घास असा निसटून गेला होता. त्याची वासना आता त्याच्या डोक्यात जमा होऊ लागली. त्याला काय करावं काही कळेना. ती तरुणी उठली होती. सायकल घेऊन निघून गेली होती. तिच्या भोवती होती ती गर्दीही आता पांगली होती. हा मात्र तरुणीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत स्वतःला दोष देत होता. एव्हाना दिवस मावळतीकडे झुकायला लागला होता. अंधाराच्या छटा वातावरणात हळूहळू प्रवेश देखील करत होत्या. वातावरणात बदल होत होता, पण याच्या मनात मात्र त्या संतापाच्या वासनेच्या भावना घट्ट रुतून बसल्या होत्या. त्या सारख्या त्याला छळत होत्या. लाल तांबूस प्रकाशही आता मागे सरला होता. काळा रंग आसपास पसरू लागला. वातावरणातील गरमी काहीशी कमी झाली. रात्रीचा गार वारा आता अवतीभोवती वाढू लागला. हळूहळू सगळीकडे शांतता पसरायला लागली. एका घराच्या आडोशाला अंगाचं मुटकुळं मारून तो बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव जाणवत नव्हते, तरी त्याचं अंग अजूनही गरम होतं. आजूबाजूला गार वारा वाहत असला तरी तो त्याला सुखावत नव्हता. त्याला स्वतःलाच आपल्याला काय होत आहे याचा मेळ लागत नव्हता. एखाद्या भावनेच्या आहारी माणूस किती जाऊ शकतो हे त्याला आत्ता कळलं होतं, पण त्याला काहीच करता मात्र येत नव्हतं. कित्येक वर्षांपासूनची ती भावना अशी सहज दबली जाणार नव्हतीच मुळी, पण त्यामुळे त्याचा त्रागा मात्र वाढत होता. जसजशी रात्र वाढू लागली तसतशी त्याच्या मनाची, शरीराची अस्वस्थता वाढायला लागली. सगळे जग रतिसुखात बुडालेलं असेल
आपण मात्र हे अशा अंधारात एका कोनाड्यात निश्चित पडलेले आहोत. काय करावं काहीच कळत नव्हतं त्याला. रात्र बरीच गर्द झाली होती. पिवळे लाईट आपले मलूल उजेड आजूबाजूला टाकत होते. त्यांचा तो रोगट उजेड कमालीचा भकास जाणवत होता. अस्पष्ट उजेडात तो रस्त्याने आपल्या झोपडीकडे जात होता. गेल्या 1-2 दिवसांच्या घडामोडींनी त्याची घालमेल वाढलेली होती. दैनंदिन व्यवहार पार कोसळून गेलेले होते. त्या मृत स्त्रीच्या प्रणयाने त्याला प्रचंड अस्वस्थ केलं होतं. तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्याचा मनोव्यापार पार ढवळून गेला होता. डोक्यात केवळ आणि केवळ स्त्री सुखाचेच विचार घोंगावत होते. समोरचा रस्ता निश्चित पडला होता. मात्र त्याच्या मनात प्रचंड रहदारी माजलेली होती. त्याला तो आता कंटाळला होता. विचारांचे चक्र असे सुरू होते की तेवढ्यात त्याला कोणाची तरी चाहूल लागली. त्याच्या पुढे 100-150 मीटरवर कोणीतरी चालत आहे असं त्याला वाटलं. पिवळ्या लाईटच्या उजेडात ती अस्पष्ट आकृती त्याला दिसू लागली. त्याने डोळे मोठे करून निरखून पाहण्याचा प्रयत्न केला. त्याला एक गोष्ट ठळकपणे जाणवली. समोर कोणीतरी साडी नेसलेली व्यक्ती दिसते आहे. पुन्हा एकदा ती जाणीव वेगानं वर उफाळून आली. मोठ्या प्रयासाने त्याने आपल्या वासनेला आवर घातला होता. पण आता ते आवरण झटक्यात बाजूला सारून त्याची वासना पुन्हा चेकाळली होती. साडी घातलेली आहे म्हणजे ही स्त्री आहे ही जाणीवच त्याला पुरेशी ठरली. त्याला क्षणात मोह झाला. सगळी आजूबाजूची परिस्थिती त्याला अनुकूल दिसत होती. रात्र गर्द पडलेली होती आणि रस्त्यावर एकही सजीव दिसत नव्हता. त्या निर्जीव रस्त्यावर केवळ तो आणि ती साडीवाली दोघच होते. याच्यासारखी अनुकूल परिस्थिती अजून कोणती असणार आहे? आणि आता तो कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवणार होता. अनुकूल संधी स्वतः निर्माण करणार होता. आपल्या दुडक्या चालीत तो वेगाने पुढे सरकू लागला. पुढच्या त्या साडीवालीला आपली चाहूल लागता कामा नये याची काळजी घेऊन तो पुढे चालू लागला. रस्त्याच्या अंधाऱ्या बाजूने तो पुढे जात होता. रस्त्यावर आता वाहनांची वर्दळ नव्हतीच अजिबात. सगळीकडे केवळ घनघोर अंधार आणि पिवळ्या लाईटचे ते मंदसे उजेडाचे वर्तुळ, याशिवाय कसलाच आवाज, हालचाल नव्हती. जसजसा तो साडीवालीच्या जवळ जाऊ लागला तसतशी त्याची अस्थिरता वाढू लागली. हृदयाची स्पंदने जलद होऊ लागली. शरीराचा ताठरपणा वाढू लागला. लालसेचे विचार मनात घोळू लागले. प्रथिने शरीरात स्त्रवू लागली. धमन्यांतून रक्त वेगानं वाहू लागलं. तो कमालीचा उत्तेजित झाला होता. तिच्या जवळ जाताना त्याला आता तिची आकृती स्पष्ट दिसू लागली. गडद रंगाची साडी नेसलेली कोणीतरी स्त्री आता त्याच्या नजरेसमोर होती. तिची पाठमोरी बाजू आता त्याच्या नजरेच्या कक्षेत आली होती. तो एकटक तिच्या त्या पाठमोऱ्या भागाकडे बघू लागला. तिच्या उठावदार पाठमोऱ्या अवयवांकडे बघून आता तो कमालीचा उत्तेजित झाला होता. मनात केवळ वासनाच संचारू लागली होती. बाकी भावनांचा कधीच निचरा झाला होता. आता केवळ तो वासनेचा ताबेदार असलेला एक पुरुष उरला होता. त्याच्या हालचाली आता वेगानं होऊ लागल्या. त्याच्या कृतीत भलताच वेग आला होता. त्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला दूरवर नजर टाकली. एकदा सावधतेने चाहूल घेतली. रस्त्यावर कोणीही नव्हतं. तो तसाच सावध होत आजूबाजूला बघू लागला. काही कामाची वस्तू मिळते का याचा शोध घेऊ लागला. थोड्याच अंतरावर त्याला 3-4 फूट दोरीचा तुकडा पडलेला दिसला. त्याने ती दोरी उचलली. या दोरीने काम भागणार होतं. तो सावधतेने त्या साडीवालीच्या पाठीमागे आला. पावलांचा आवाज त्याने अजिबात केला नाही. हातात असलेली ही संधी छोट्याशा गल्लतीने त्याला घालवायची नव्हती. ती साडीवाली आरामात पुढे चालली होती. तिला कशाचीच जाणीव नव्हती. अतिशय चपळाईने त्याने पाठीमागून त्या बाईच्या गळ्यात ती दोरी टाकली. त्या दोरीची दोन्ही टोकं 2 हातात धरली आणि मोठ्या ताकदीने त्याने ती दोरी आवळली. अचानक दोरी गळ्यात पडल्याने ती साडीवाली स्त्री प्रथम एकदम गडबडून गेली. नंतर जसजसा त्याच्या दोरीचा दाब वाढू लागला तसतशी तिची धडपड वाढू लागली. ती मोठ्या प्रयासाने गळ्यातली दोरी बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिला समजेच ना, कारण त्याचा दोरीवरचा दाब प्रचंड होता. अंगातील वासनेने त्याची ताकद कित्येक पटींनी वाढली होती.
तिच्या गळ्यातून सारखा घरघर आवाज येत होता. तिला काहीतरी बोलायचं असावं, पण गळ्यावरील दाबाने बोलता येत नसावं. गळ्यातून नुसता घरघर आवाज येत होता. 2 मिनिटांनी सगळी झटापट शांत झाली. त्या स्त्रीची हालचाल शांत झाली. ती मृत झाली होती. त्याने तशीच पाठी मागून तिच्या गळ्यातली दोरी बाजूला केली. रस्त्याच्या कडेला फेकून दिली. त्याने पाठीमागून तिच्या दोन्ही काकेत हात घालून रस्त्याच्या बाजूला आत झाडीत तो तिला घेऊन जाऊ लागला. तिच्या त्या स्पर्शाने त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. तो अतिशय उत्तेजित झाला. शरीरातील रक्त आता गरम होऊ लागलं. तो तसाच झाडीत आला. झाडीत अंधार होता. अंधारात काही दिसत नव्हतं. त्याने तिचा तो देह खाली ठेवला. आता अंधार काळा कुट्ट भासत होता. सगळा सभोवताल शांत जाणीवांनी भरून गेला होता. सर्वच हालचाली स्तब्ध झाल्या होत्या. हजारो श्वास एकाच वेळी कोणीतरी रोखून धरल्याचा आभास जाणवत होता. सर्व मानवी भावना कुठल्या तरी कुपीत डांबून पडल्या आहेत आणि केवळ वासनेची ती एकमेव भावना सगळीकडे संचारते आहे अशी संवेदना आता आसपास उमटायला सुरुवात झाली होती. तो आता केवळ नरपुरुष उरला होता. सदसद विवेक बुद्धी मनाच्या आत केवळ छोटासा बिंदू बनून गोठून बसली होती. एकदा अपघाताने मिळालेला तो मृत स्त्रीदेह आताही अगदी त्याच्या समोरच होता. फरक फक्त एवढाच होता. तो पाण्याने थंडगार ओला झालेला होता, तर इथे तो देह अचेतन अवस्थेत थंडगार पडला होता. तीव्र गतीने त्याची ती वासना डोक्यात शिरली. सर्व अंगभर त्या वासनेचे तरंग उमटायला सुरुवात झाली. एका उच्च टोकापर्यंत त्या वासनेच्या भावना पोहोचू लागल्या. तो कमालीचा अधीर होऊन त्या देहाचे कपडे काढू लागला. त्याला ते कपडे काढण्यापुरता अवधी सुद्धा मोठ्या काळासारखा वाटू लागला. त्याची अधीरता शेकडो मैलांच्या गतीने वर मेंदूपर्यंत धावत होती. हृदयाचे ठोके धडाधड पडत होते. हात नुसतेच थरथरत होते. तो समोरचा नग्न देह त्याच्या नजरेस पडतच नव्हता. अंधारामुळे तो ते बघू शकत नसला तरी त्याची अनुभूती त्याला मात्र तीव्रतेनं जाणवत होती. त्या अनुभूतीपुढे कितीही काळाकुट्ट अंधार असला तरी त्याची फिकीर करण्याची त्याला गरज नव्हती. आणि तो क्षण आला. तो त्या नग्न देहावरती झुकला. काळ्या गर्द अंधाराच्या साक्षीने पुन्हा एकदा त्याने ते पातक केलं होतं. क्षणभराचा अवधी ओलांडला असेल नसेल फक्त. हो, केवळ क्षणभराचाच. त्याच्या सर्व हालचाली एकदम ठप्प झाल्या. मैलो वेगानं धावणारं रक्त जागीच गोठलं. उच्च टोकापर्यंत पोहोचलेली वासनेची लाट क्षणार्धात विरून गेली. मेंदूपर्यंत गेलेली ती वेगवान अधीरता अचानक झडदिशी लोप पावली. सगळं काही ते एकदमच झालं. वासना, अधीरता, कामुकता, प्रणय, भोग, सुख अशा वर उफाळून आलेल्या अनेक भावना क्षणार्धात मिटून गेल्या होत्या. आणि त्या भावनांबरोबरच त्याचा प्राणही त्या क्षणात कसा निघून गेला हे त्या ईश्वरालाच माहीत. मी केवळ एवढंच सांगू शकेन आता की समोरचा पडलेला देह त्याने ज्या अधीरतेने नग्न केला होता ती अधीरता क्षणार्धात फोल ठरल्याने तो असा अल्पावधीत निष्प्राण झाला असेल. समोरचा पडलेला देह रूपवान मांसल स्त्रीऐवजी एका निष्पाप किन्नराचा असल्यावर तोही तसाच निष्प्राण होणार नव्हता का? 30 वर्षांची अशी शरीराची भूक भागवताना असं अनपेक्षित घडल्यावर दुसरं काय होणार होतं? आता त्या झाडीत 2 निष्प्राण देह होते. एक साडी नेसलेला किन्नर आणि दुसरा भगवी कफनी घातलेला कंगाल माणूस.